मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे गुंडांना पक्षात प्रवेश देत आहेत. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 350 गुंडांना शिंदेंनी आपल्या पक्षात प्रवेश दिलाय. फडणवीसांनी महाराष्ट्रातील गुंडगिरीवर चर्चा करावी असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस हे विदर्भात चाय पे चर्चा करत फिरतायत. मी पाहिलं आत्ताच. चाय पे चर्चा करण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्रातल्या गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी, हा माझा पहिला मुद्दा आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज त्याच्या पक्षात गुंडांना प्रवेश देतात आणि रोज मी त्या संदर्भातला एक फोटो लोकांसमोर आणतोय. दरोडेखोरी, लुटमार, अपहरण यातला एक ठाण्या पुण्यातला आरोपी महत्त्वाचा जामिनावर सुटलेला, त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रवेश दिले पक्षात त्यांचे. असे रोज मी देतो आहे. आतापर्यंत 350 अशा प्रकारच्या गुंडांना प्रवेश दिलाय आणि तेवढेच गुंड वेटिंगला आहेत पदांसाठी. महाराष्ट्रात जे गुंडांचं राज्य चालू आहे, हे गुंडांचं राज्यसभेवर कोणाला पाठवणार आहेत, हा आमचा पुढे प्रश्न आहे. एखाद्या गुंडाला पाठवणार आहेत का? फडणवीसांनी त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. ठीक आहे, निवडणूक आहे राज्यसभेची, भारतीय जनता पक्षाकडनं कोणाला पाठवायचा त्यांचा प्रश्न. पण शिंदे गँग त्यांचा माणूस पाठवू शकत नाही, कारण त्यांच्यावर त्यांच्या दिल्लीच्या हायकमांडने मिलिंद देवरा लादलेले आहेत. तो काय त्यांचा माणूस नाही आहे. म्हणजे त्यांच्याकडे जे वेटिंगला होते सगळे रांगेत, त्यांच्या चेहऱ्यावर सध्या निराशाच आहे.